सर्वांना सप्रेम जय भीम। आज संविधानाच्या निमित्ताने संविधान, भारतीय संविधान आणि कामगार महिला या विषयाच्या संदर्भात मला बोलायचं आहे। आणि माझं काम तर याच्यावर ह्या विषयासंबंधाने सांगितलेलंच आहे। ॲक्च्युली महिला ऊसतोड कामगार संघटनेची मी कार्यकर्ती आहे आणि आमचं काम पूर्ण महाराष्ट्रभर, स्पेशली मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आणि मकाम प्रणित महिला ऊसतोड कामगार संघटनेचं आम्ही काम करतो। मकाम ही महिला शेतकरी महिला किसान अधिकार मंचचं शॉर्ट फॉर्म मकाम आहे आणि पूर्ण देशभरामधल्या 20 राज्यामध्ये महिला किसान अधिकार मंचचं काम चालतं। आणि त्या अनुषंगाने हा शेतमजूर ज्या महिला आहेत, शेतमजूर महिला असतील किंवा रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिला असतील किंवा मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, मच्छीमारी करणाऱ्या महिला असतील, ज्या किंवा वन उपजावरती आपली उपजीविका भागवणाऱ्या महिला असतील, ह्या सर्व महिलांच्या सोबत आणि स्पेशली ज्या शेतकरी कुटुंबातील, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ज्या विधवा शेतकरी महिला आहेत आणि ऊसतोड कामगार महिला आहेत, या अनुषंगाने मकाम काम करतो। आणि त्यामध्ये स्पेशली ऊसतोड कामगार महिला आणि शेतमजूर महिला यांच्याबरोबर काम करत असताना हे महिला ऊसतोडीच्या संदर्भामध्ये अभ्यास करण्यात आला। आणि या अनुषंगानं सगळ्यात मोठं गोष्ट जी झाली तर आपल्या देशामध्ये 1950ला पहिला साखर कारखाना तयार झाला, त्याला जो बेलापूरला झाला। आणि त्याच्यानंतर मग गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, असे शेकड्यांनी कारखाने उभे राहिले। पण या सर्व कारखान्यांना मोठ्या प्रमाणात स्पेशली महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि बहुतांश थोड्याफार प्रमाणामध्ये तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये महाराष्ट्रातून ऊसतोड कामगार स्थलांतरित होतो ऊसतोडीच्या कामासाठी। आणि जवळपास महाराष्ट्रातला जो ऊसतोड कामगार बाहेरच्या राज्यात आणि महाराष्ट्रामध्ये ऊसतोडीचं काम करतो, त्याची एकूण टोटली जी अंदाजे संख्या आम्ही बांधतो ती अशी की जेवढे कारखाने चालतात आणि त्या कमीत कमी कारखान्याच्या कॅपॅसिटी किती ऊसतोड कामगारांची आहे त्याच्यानुसार आम्ही त्याचं गणित लावलेलं आहे। आणि ते गणित आहे 12 ते 14 लाख ऊसतोड कामगार महाराष्ट्रातून स्थलांतरित होतात। आणि मग ते त्यातले निम्मे ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यातून स्थलांतरित, म्हणजे 50% ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत। आणि ह्या सगळ्या पातळीवर ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी काम करणारं कुणी नाही का? तर आहे। ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या युनियन्स आहेत आणि त्या युनियन्स जे ऊसतोड शुगर फॅक्टऱ्या ज्यांच्या आहेत त्यांच्या जे नेते मंडळी आहेत, मग ते पॉलिटिकली नेते मंडळी आहेत आणि कारखान्याच्या संचालक पदावर पण आहेत आणि वर्षानुवर्ष कारखाने त्यांचे चालत आहेत, एकानंतर अनेक कारखाने निर्माण होत आहेत। अशा पुढाऱ्यांच्या प्रणित संघटना ऊसतोड कामगारांच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ऊसतोड कामगार हा लास्टला आहे। संघटनेच्या नावामध्ये सुद्धा ऊसतोड, मुकादम, गाडी मालक आणि नंतर कामगार असं येतं। आणि त्याच्यामध्ये स्पेशली जेव्हा ह्या संघटना स्थापन झालेल्या आहेत, ह्या संघटनांमध्ये जेव्हा आम्ही ह्याचा स्टडी केला पूर्ण युनियनचा, पण त्यांचे जे करार झालेले आहेत किंवा त्यांनी दिलेल्या गोष्टी ज्या आहेत, सरकारकडे दिलेली निवेदनं आहेत आणि त्या सगळ्यात ह्याच्यामध्ये लवादामध्ये काही ठरलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यावरचा जेव्हा अभ्यास केला तर असं लक्षात आलं की ऊसतोड कामगार जितके आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त महिला ऊसतोड कामगार आहेत। आणि महिला ऊसतोड कामगार म्हणून त्याच्या संदर्भात किती प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा त्यांचे कामगार महिला ऊसतोड कामगार म्हणून काय अधिकार
संघटनांनी मागितलेले आहेत, काय मागण्या मागितलेल्या आहेत आणि त्याचं किती त्यांनी किती काय म्हणतात त्याला खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक त्यांच्या संरक्षणाचा अधिकार असेल किंवा आर्थिक अधिकार असेल, मजुरी म्हणून असेल, या सगळ्या पातळीवर काय काय गोष्टी झाल्या आत्तापर्यंत त्याचा आम्ही स्टडी केला आणि असं लक्षात आलं की स्पेशली महिलांचा अभ्यासही केला गेलेला नाही की ज्या ऊसतोड कामगार महिला निम्म्यापेक्षा जास्त आहेत आणि ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगभरात माहिती आहे, भारतभर माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की शेतामध्ये शेती करणाऱ्या आणि कष्ट घेणाऱ्या ची परिस्थिती काय आहे. तर शेतामध्ये कष्ट करणाऱ्या आणि शेती करणाऱ्या ज्या महिला आहेत ते एकूण शेती जेव्हा प्रगतीपथावर येते आणि पूर्ण शेती आपण पाहतो त्याच्यामध्ये कष्टाचं प्रमाण कुणाचं जास्त आहे तर ते महिलांचं आहे. आणि त्या किती आहे तर कमीत कमी 70 ते 80% प्रमाण हे कामाचं कष्टाचं महिलांचं आहे आणि त्याच्या आधारावर शेती उभी राहते, शेताचं उत्पादन उभं राहते आणि आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे असं जगाच्या पातळीवर ओळखलं जातं आणि आहे पण तसं. ह्या सगळ्या पातळीवर बघितलं तर मग काय करायचं तर एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही जेव्हा अभ्यास केला की ऊसतोड कामगार महिला ह्या ऊसतोडीच्या संदर्भात जेव्हा त्या स्थलांतरित होतात कारखाना साईटवरती किंवा ज्या कारखान्याच्या बरोबर त्या काम करत असतात त्या परिसरातला ऊस तोडायला जेव्हा त्या जातात आणि तिथं थांबतात, मग त्याच्यामध्ये बैलगाडीवाले पण आहेत, ट्रॅक्टर, ट्रक आणि छकडा ह्या 3 प्रकारच्या वाहनावरती काम करणारे सुद्धा ऊसतोड कामगार आहेत. तर बैलगाडीवाले जे ऊसतोड कामगार आहेत तर त्यांच्या राहण्याचं ठिकाण हे साखर कारखान्याच्या ठिकाणी असतं, जिथे साखर कारखाना आहे आणि मग त्याच्या अंतर्गत 15 ते 20 किलोमीटरच्या आवाक्यामधला ऊस ह्या बैलगाड्यांकडनं तोडला जातो आणि त्या बैलगाडीवरती जवळपास महिला आणि पुरुष असे जोडी कोयता म्हणून काम करत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी का मी सांगते कारण जेव्हा आपण ऊसतोड कामगार महिलांच्या संदर्भामध्ये संविधानिक तरतुदी पाहतो, स्पेसिफिक ऊसतोड कामगार म्हणून नाही तर एक कामगार म्हणून स्त्रियांच्या पातळीवर काय संविधानिक तरतुदी आहेत ह्या गोष्टीचा जेव्हा उल्लेख करतो किंवा स्त्री म्हणून ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भातल्या गोष्टीवरती चर्चा करतो तर ही कुठल्या परिस्थितीत ह्या महिला जगतात ही माहिती आधी असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला संविधानिक तरतुदी यांना किती लागू होतात आणि आज त्यांना मिळतात का या संदर्भामधली स्पष्टता लक्षात येईल म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर बोलत आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे की जे वाहनं आहेत, छकडा आहे म्हणजे छोटं ट्रॅक्टर आणि मोठं ट्रॅक्टर आणि हे ट्रक, यावरती ज्या ऊसतोड कामगार काम करतात तर ऊसतोड कामगारांची जी काम करण्याची पद्धत आहे तर 2 व्यक्तीला एकत्र एक कोयता असं म्हटलं जातं, 2 व्यक्तीला मिळून. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 2 व्यक्ती कोण असतात तर नवरा बायको असतात किंवा त्या कुटुंबातले स्त्री आणि पुरुष असतात. पण स्त्रिया नसतील बाय चान्स तर मग 2 पुरुष म्हणून सुद्धा एक कोयत्याचं काम करू शकतात. तो कोयत्या असं गृहीत धरला जातो आणि कोयत्याप्रमाणे यांचं काम गृहीत धरलं जातं आणि कोयत्याप्रमाणे यांचं पेमेंट पण गृहीत धरलं जातं. तर ही सिस्टीम गेली 75 वर्षापेक्षा जास्त झालं तेव्हापासून चालू आहे. तर या सगळ्या पातळीवर काम करत असताना एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा कामगार आपण असं म्हणतो तेव्हा तो कामगार त्या ठिकाणी पहिल्यांदा तर कामगाराचं तो कामगार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, त्याची ओळख पाहिजे. तर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याकडे GR आले. 2019ला आला, पुन्हा 21ला आला, नंतर 22ला आला. हे 3 GR आले तरीही आपल्याकडे ऊसतोड कामगारांच्या रजिस्ट्रेशन होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रचंड मंदावलेली आहे. 2019च्या GR प्रमाणे ज्यावेळेस करायला घेतलं त्यावेळेस फक्त आणि फक्त 1,500 ते 2,000 ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली होती. आणि आत्ता जेव्हा आम्ही 2021चा GR शासनाच्या सोबत पाठपुरावा करून तो नव्याने व्यवस्थित स्पष्टपणे करून
घेण्यासाठीचा प्रयत्न केला आणि तो झाला पण. तर त्याच्यामध्ये त्या तरतुदीनुसार नोंदणीची रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली, पण त्याच्यामध्ये महिला ह्या गृहीत धरल्या गेल्या. कुटुंब प्रमुख हा पुरुष आणि त्याच्या अंतर्गत काम करणारे मुलं महिला असं धरत गेल्या. आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा कामगार आपण म्हणतो तेव्हा कामगार आणि मग तो पुरुष असो की स्त्री असतो, स्त्री कामगार पुरुष कामगार असं म्हणून स्वतंत्र वेगळं रजिस्ट्रेशन स्त्रियांचं झालं पाहिजे म्हणून आम्ही आग्रह धर. त्याच्यानंतर 2022चा GR निघाला. तर या सगळ्या पातळीवरती एक गोष्ट लक्षात आली की पहिल्यांदा काय पाहिजे तर हे ऊसतोड कामगार हे ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात आणि हे ऊसतोड कामगार आहेत म्हणून यांचा सर्वे पण झाला पाहिजे, म्हणजे यांची प्रॉपर संख्या कळेल जी आजही सरकारकडे नाही. आणि दुसरा, ही व्यक्ती ऊसतोड कामगार आहे म्हणून तिचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे आणि म्हणून तिचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे त्याला कामगारांच्या कायद्याच्या संदर्भामध्ये तरतुदी देता येतील की नाही याचा विचार सरकार करू शकतं, किंवा कामगार आहेत म्हटल्यावरती काय गोष्टी असायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता येतो. मुळात हे सगळं होत असताना जेव्हा हे लोक दरवर्षी ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात तेव्हा ते किमान म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये दसऱ्याच्या आधीपासून यांचं स्थलांतर सुरू होतं आणि त्यांचं कारखान्याचे जेव्हा पट्टा पडतो, कारखाना बंद होतो म्हणजे पट्टा पडतो, तेव्हा मग तो कधी कधी मार्चमध्ये एप्रिलमध्ये ऊसाचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार या कारखान्याचा पट्टा पडतो आणि ऊसतोड कामगार हा तिथून इकडे यायला लागतो. पट्टा पडल्यानंतर म्हणजे मिनिमम 5 महिने 6 महिने हा कामगार ऊसतोडीच्या त्या तिकडे असतो. तर हे सगळ्या ह्या महिला जेव्हा कामगार म्हणून काम करतात तेव्हा मी जसं सांगितलं की बैलगाडीवाले जे कामगार आहेत ते कारखान्याच्या साईडला असतात आणि बाकी इतर गाडीवर ट्रॅक्टरवर ट्रकवर काम करणारे जे कामगार आहेत हे त्या शेतकरी म्हणजे त्या ठराविक गावामध्ये परिसरामध्ये 20 किलोमीटरपेक्षा जास्त पुढच्या एरियामध्ये हे लोक त्या गावामध्ये कोप्या टाकून राहतात, त्या गावामध्ये जिथे मोकळी जागा असेल अशा ठिकाणी. मग ती जागा मोकळी मसनवाटा असते, कधी कधी हगंदारी असते अशा ठिकाणी सुद्धा, किंवा मग खूप सारं गवत उगवलेलं असतं, अडचण असते, त्या सगळ्या जागा साफ करून तिथं टोळ्या कोप्या काढून टाकतात. आणि त्या मग तिथं लाईटची व्यवस्था असते का नाही, म्हणजे लाईट पण नसते, जवळपास पाणी असावं अशी अपेक्षा असते पण ते शुद्ध स्वच्छ पाणी पिण्यासारखं पाणी असतं का. आम्ही जेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महिलांशी बोललो, चर्चा केली, गप्पा मारल्या तर असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे ही माणसं आजारी पडतात आणि दूषित पाण्यामुळे ज्या प्रमाणात आजारपण आहे त्याच्यामुळे यांना सुट्ट्या पडतात, मग आर्थिक नुकसानही होतं, आजारपण पण त्यांना भोगावं लागतं, लहान मुलांना पण आजारी पडावं लागतं, डिहायड्रेशनचे मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे आणि त्याचबरोबर अंगावरती त्यांच्या स्किन डिसीजचं पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे. तर ही जी परिस्थिती आहे, आंघोळीला बाथरूम नसतं, संडासला जाताना शौचात जाताना शेतात जावं लागतं, मग कुणाच्या जायचं, तो कोपीच्या जवळ ज्या लोकांचे शेत आहेत त्या ठिकाणी जाणार, म्हणजे ते ज्यांचा ऊस तोडतायत त्या ठिकाणी नाही, तर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जर हे शौचास गेले तर त्या शेतकऱ्यांबरोबर वाद होणार, भांडण होणार. आणि त्या एवढंच नाही, इथपर्यंत की तिथं गेल्यानंतर ते जे त्यांनी केलेलं आहे त्यांची संडास सुद्धा भरायला लावतात शेतकरी, हाताने भरा म्हणे तुम्ही घाण केलेली आहे. असे कितीतरी प्रसंग या कुटुंबाला, या महिलांना पाहायला त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्यांनी अनुभवलेले आहेत. तर या सगळ्या पातळीवरती बाथरूमची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, पाण्याची व्यवस्थित शुद्ध पाण्याची सोय नाही आणि याच्या पलीकडं हे सगळं लाईट नाही आणि त्यांच्या कामाचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण
आणि त्यांचं जे कामाचं ठिकाण आहे याच्यामधलं अंतर कमीत कमी अर्धा किलोमीटर 1-2 किलोमीटर इतकं असतं. आणि मग त्यांना पायी चालत जायला लागतं, लेकरांना घेऊन, डोक्यावरती भाकरीचं टोपलं घेऊन. आणि हे सकाळी 3 वाजता उठून आंघोळ करावी लागते अंधारात. त्याचं कारण आहे बाथरूम नसल्यामुळे अंधारात आंघोळ करायची. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या पातळी, मग पाण्याचं प्रमाण कमी, शुद्ध पाणी नसणं, आणि या सगळ्या ह्याच्यामुळे त्यांच्यावरती असलेल्या आरोग्याचे परिणाम हे ह्या महिलांना आणि मुलांना सगळ्यांना भोगावे लागतात. तर मुद्दा असा आहे की संविधानानं दिलेलं सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, हे जे मूलभूत अधिकार आहेत, तर त्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसतात का? तर नाहीत बसत. ह्याच्या पलीकडे जाऊन ऊसतोड कामगारांना पश्चिम महाराष्ट्र असेल, सांगली, सातारा म्हणा, सोलापूर म्हणा किंवा कोल्हापूर म्हणा, त्या सगळ्या परिसरात, पुणे, ह्या सगळ्या परिसरात ऊसतोड कामगार जेव्हा जातात तेव्हा यांना गबाळे म्हणले जातं. म्हणजे ह्यांची ओळख काय? तर हे गबाळे आहेत. इव्हन इथपर्यंत तिथले डॉक्टर ताजा साधं हात लावून त्यांना तपासत सुद्धा नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की हे लोक खूप घाण आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मुकदम इथून घेऊन जाऊन त्यांना तिथं ठेवतो. तर या ज्या सगळ्या ज्या असतात की अत्यंत भयानक आणि इनह्युमन जीवन, म्हणजे अमानवी जीवन ऊसतोड कामगारांना जगावं लागतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त महिलांना जगावं लागतं. महिलांना सकाळी 4 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून उठून ते संध्याकाळी गाडी भरीपर्यंत, आणि यांचं कामाचं जे स्वरूप असतं तर घरकाम जे करावं लागतं, तर ते कोपी साफसफाई, आवराआवर, मग सगळ्यांना पाणी गरम करून देणं, आंघोळीला काढून देणं, मुलांना सांभाळणं, मुलांचं नीटनीटकं करणं, त्यांचे सगळ्यांचे कपडे धुणं, आंघोळ, पुन्हा स्वयंपाक करणं, स्वयंपाकाचं सामान पेटीतून काढणं, व्यवस्थित ठेवणं, झाडून काढणं, सडा टाकणं, भांडे घासणं, ह्या सगळ्या गोष्टी करून मग ते टोपल्यामध्ये 2 टायमाच्या भाकरी बांधून घेऊन, लेकरू असतील तर ते काकात घेऊन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे जावं लागतं. आणि तिथं पण 2 वेळा जेवणाचं सामान ते सगळं तिथं ती सगळ्यांना वाढणार, खाणार, खाऊ घालणार, तिथं पण भांडे धुवून तसं ठेवणार, तिथं काम झालं तर सरपण आणणार. आणि बायकांचं मोठ्या प्रमाणात हे तर काम असतंच तिथं गेल्यावर पण त्याचबरोबर जेवढा ऊस पुरुषांनी तोडलेला आहे तो तिथं गेल्या तो सगळा ऊस गोळा करायचा, त्याच्या मोळ्या बांधायच्या, वाकून एक ऊस गोळा करून मोळ्या बांधायच्या. आणि त्या मोळ्या कमीत कमी 40 किलोच्या आसपास नक्कीच असतात. आणि ते मोळ्या उचलून गाडी आल्यानंतर त्या गाडीपर्यंत वाहत न्यायच्या. ती परिस्थिती, तिथं रस्ता नाही, चलायला जागा नाही, कारण एवढाले धसकट ऊसाचे वरी आलेले असतात कोणे, आणि त्याच्यावरती सांभाळत जायचं. आणि पुन्हा ट्रॅक्टरवर जी शिडी लावलेली असते लाकडाची, त्याच्यावरती ते तर धरायला चान्स नाही, दोन्ही हात मोळीवर असे असतात, आणि तशी तिन्ही वरी चढायचं. मग ती गरोदर असली काय, ती आजारी असली काय, किंवा तिला गर्भाशयाचे आजार असतील काय, तिला चक्कर आली काय, अशा घटना घडलेल्या आहेत की 9 महिने 9 दिवस झालेत बाई पोट घेऊन वरी शिडी चढायली. पोट दुखायला तरी नवऱ्याने शिव्या दिल्या की तू जास्त आगाऊपणा करायचा नाही, चल म्हणून वरी. आणि ती तशा अवस्थेत पोट दुखत असताना ऊसाची मुळी घेऊन वरी चढली, वरून पाय घसरून खाली पडली, ती पण मेली, तिचं बाळ पण मेलं. ह्या घटना, एवढंच नाही की बाया असं पडल्यानंतर गर्भाशयाला जखमा झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत पाळी आल्यावर ती किंवा बाळंतपणामध्ये 12 दिवसही आराम नाही, 7व्या दिवशी, 5व्या दिवशी, 12व्या दिवशी बायका ओली बाळंतीन, माय अंग ओपन असताना, कमजोर असताना बाळंतपणानंतर, अशा परिस्थितीत ह्या बायका ह्या मोळी ऊस गोळा करून मोळी बांधून मोळी उचलायची आणि डोक्यावर घेऊन गाडी भरायची, आणि ती लांब जिथं गाडी उभी राहिलेली असेल तिथं नेऊन ती गाडी भरायची. ही कसरत ही बाई करते, एवढी मेहनत करते. आणि याच्यामुळे, आणि फक्त एवढंच नाही करत, वाढं गोळा करायचं, ते बांधायचं, आणि याच्यामध्ये जर ऊस कमी पडायला लागला गाडी भरायला तर नवऱ्याबरोबर ऊस सुद्धा तोडू लागायचं. तर हे सगळं काम बाई करते. तर हे अमानवी याच्यासाठी आहे
की एवढं सगळं बाई करते, तिच्या शरीरावर, तिच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार बायकांचे माया अंग बाहेर आलेले असतात, म्हणजे युट्रस बाहेर आलेलं असतं. आणि त्या प्रमाणामध्ये आजार पण होतात, अंगावरचं पांढरं जाणं, लाल जाणं. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा, आता मी ज्या बायकांबरोबर आमची संघटना आहे, कित्येक बायका असं सांगतात की त्यांची बाळणपणही कोपित झालेले आहेत, कोयत्यांनी नाळ कापलेली आहे. तेही टोळीतल्या बायकांनी केलेले आहे. आणि दवाखान्यात जायला वेळ नसतो, दवाखाना जवळ असतो की नसतो, आणि मग एकदम दुखलं आणि झालं, वेळेआधी झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बायकांना सहन कराव्या लागतात. आणि बाई कामगार म्हणून इथं कुठं काय तिला सुविधा मिळते. मी तर म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कामगारांच्या संदर्भामध्ये आणि स्त्री कामगारांना इतक्या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत कामगार कायद्याअंतर्गत, पण त्याची कुठलीही गोष्ट या ऊसतोड कामगार बाईपर्यंत जात नाही, तिला ते मिळत नाही. हा सगळ्यात मोठा तिच्यासाठीचा काय म्हणतात त्याला, म्हणजे अमानवी गोष्ट आहे. तिचं जे शोषण होतंय हे कोणाच्याही लक्षात येत नाही. उलट अफवा अशी पसरवली जाते की ऊसतोड कामगार यांना 1-1 लाख उचल दिली जाते. मग काय फरक पडतो, ते गेले तर पैसे तर घेतात की एवढे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात, आणि मुकदम कारखाने ही मंडळी, गाडी मालक ही मंडळी ऊसतोड कामगार आमचे पैसे बुडवतात अशा प्रकारे बदनामी पण करतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणाचं शोषण होऊन सुद्धा कामगाराला बदनाम करण्याचं षडयंत्र सुद्धा तितक्याच चालाखीनं पसरवलं जातं आणि कामगाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. ऍक्च्युअली ही जी पद्धत आहे ती ऍडव्हान्स दिला जातो. आता हे 1 लाख कसे मिळतात, तर मागच्या वर्षीचे 30-40 हजार बाकी असतात, या वर्षीचे उरलेले 50-60 हजार ठरलेले असतात, आणि तेही 7-8 वेळा देतात, म्हणजे 7-8 टप्प्यात देतात, असं सहज देत नाहीत. म्हणजे उचल ही 1,500 सुद्धा सुरू होते. आणि मग जशी जशी बाजारात बाजार करायला गेला, कमी पडलं तिथं इथपर्यंत की 5,000 उचल द्यायची मजुराला आणि 3,000 दारू, तिथंच त्याच्याबरोबर दारू पिऊन संपवायची मुकदमानी. उरलेले 2,000 1,000चा बाजाराने 1,000 घरी येतात. तर एकंदरीत ही जी पद्धती आहे उचल देण्याची, ती उचल बाईच्या हातात दिली जात नाही, पुरुषाच्या हातात दिली जाते. एखाद्या बाईनी राडा केला, मुकदमाबरोबर मी येत नाही म्हणाली, तू त्याला उचल देऊ नको म्हणून तिनं त्याला सावध केलं, मी येणार नाही, तर तो एखाद्या वेळेस मुकदम एकूण टोटल उचलीच्या काही थोडेफार पैसे तिला देईल, पण तो सगळे पैसे पण देणार नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बायकांचा एक म्हणजे काय असतं ना, गुलामाला वाटतच नाही की मी गुलाम आहे, अशी कंडिशन आहे. आणि गुलामाला जाणीवच नाही की मी गुलाम आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीची 6 महिन्यामध्ये, एप्रिल पासून मे पासून ह्या सगळ्या गोष्टी सप्टेंबर पर्यंत जाईपर्यंत या पद्धतीचे 60,000 असेल, 40,000 असेल उचल द्यायची ठरलेली असेल, ती तशी दिली. आणि मग 2-3 वर्षाची मिळून बाकी राहिलेली अशी उचल 1 लाख रुपये होते. म्हणजे ह्यांची उचल कशासाठी असते, मोठ्या प्रमाणामध्ये रोजचा बाजार करायला, दवाखान्यासाठी, कधी कधी काही लोक लग्नासाठी घेतात, काही लोक घर बांधण्यासाठी घेतात. त्याच वेळेस मग ती जास्त असते, जी 1 लाख रुपये असते ती त्यावेळेस असते. तर अशा सगळ्या कंडिशन्स असतात. आणि मग याच्यामध्ये बऱ्याचदा मी असं पाहिलं, ऊसतोड कामगारांना सुद्धा खूप मोठेपणा वाटतो की आमच्याकडे एवढी उचल आहे, आम्ही एवढी उचल घेतो. पण ज्यावेळेस त्याच्या बारीकीमध्ये आपण जातो आणि त्याची चर्चा करतो, डिटेल्समध्ये जातो, तेव्हा असं लक्षात आलं की अरे ही तर 2-3 वर्षापासून घेत आलेली उचल आहे अडीअडचणीच्या वेळेला, आणि त्या उचलीचं सगळं मिळून ती 1 लाख होतीये. म्हणजे ऊसतोड कामगारांची ही उचल बाईच्या हातात पडत नाही, ती पुरुषांच्या हातात पडते. आणि त्याच्यात घरात किती भागतं काय नाही हे मला म्हणजे खूपच अवघड आहे सांगणं, कारण ते सगळेचे सगळे पैसे घरात येतीलच याची काहीही गॅरंटी नाहीये. आणि दुसरं, पूर्णतः बाईच्या मजुरीवर हे घर भागतं. बाई गावाकडे आल्यावर सुद्धा बसून राहत नाही, ती पूर्ण वेळ शेतमजुरी म्हणून काम करते, जिथं काम मिळेल ते काम करते, आणि शेळ्या सांभाळेल, कोंबड्या सांभाळेल, जे काम मिळेल ते करते आणि आपलं घर भागवते. ह्या सगळ्या गोष्टी बाई करत असते. आणि राहिला जो हिशोब आहे ऊसतोडीचा,
तो जो हिशोब आहे तो आल्यानंतर जेव्हा केला जातो तो हिशोब पुरुषांबरोबर केला जातो, बाया हिशोबाला जात नाहीत. बायकांनी हिशोबाच्या बद्दल विचारलं एवढाच कसे झाले म्हणून कामाचे पैसे, तरी त्यांना मार खावा लागतो. मी येते म्हणायला पण भाग नाही. एवढंच नाही की बायकांनी विचारपूस सुद्धा करायची नाही असा अलिखित नियम ठरलेला आहे. आणि या सगळ्या पातळीवरती बायका, आणि ही फक्त इथं आल्यावरच मार खातात असं नाही, तिकडं कोपीमध्ये जागा नसते झोपायला, आणि मग यांना गप्पा मारायला, प्रेमाचं बोलायला जरी वेळ नाही मिळाला आणि बाईनी नाही म्हणून सांगितलं तेही चालत नाही. त्याचा राग त्याच्यावर निघतो. मग हातात कोयता असेल, ऊस असेल, त्यांनी मारहाण होते. तिथं सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर जर बाई, गावातल्या लोकांच्या नजरा महिलांवर असतात. शेतकऱ्याच्या तिथून येता जाता रस्त्याने जर एखादी मिरच्या घेतल्या, वांगे घेतले, शेतकऱ्यांनी पकडलं, तो सुद्धा तिला मागणी करू शकतो, शारीरिक मागणी करतो. आणि या सगळ्या पातळीवर बायकांचं शोषण होतं. बऱ्याचदा मुकदमाकडून होतं, कधी कधी तिथल्या शेतकऱ्यांकडनं होतं, टोळीमधल्या लोकांकडनं पण होतं, त्या ज्या गावात थांबलेल्या असतात स्थलांतरित त्यांच्याकडनं पण होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला सावध राहण्यासाठी सगळ्या बायका मिळून कामाला पाण्याला जातात. कारण पाण्याला लांब जायचं असेल तर एकटी जाऊ शकत नाही. मग त्यांची सुरक्षितेची हा मुद्दा जो आहे हा खूप भयानक आहे. आणि असे खूप सारे प्रसंग आमच्या महिलांच्या बरोबर घडलेले आहेत. त्या स्वतः सांगतात, त्यांच्या लेकरांबरोबर घडलेले आहेत. एवढंच नाही तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट हे आहे की हे पर राज्यात असतात, परक्यात लांब, म्हणजे त्यांच्या गावापासून 200, 300, 500, 600 किलोमीटरवर लांब असतात. महाराष्ट्रात जरी असले तरी इतक्या लांब गेल्यावर तिथं पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेन करणं हे सुद्धा हिंमत होत नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे पोलीस कंप्लेन, त्याचं रिपोर्टिंग याचं प्रमाण अत्यल्प आहे, खूपच कमी आहे, नसल्यासारखं आहे. आणि मग जखमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या ऊसतोड कामगार बाई म्हणून तिचे जे प्रश्न आहेत, तर तिची मजुरी तिला मिळतच नाही, पण तिचं कामाचा जो वेळ आहे जो आम्ही मोजला तो कमीत कमी 14 तास ते 16, 17, 18 तास काम करते बाई. आणि एवढं काम करून सुद्धा, ऊसतोड कामगार काम करून सुद्धा दिवसभरामध्ये त्यांचे 2 टन जर ऊस तोडला, दिवसभरात एवढं काम केल्यानंतर 2 टन ऊस, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3-2.5 टन ऊस तोडला जातो एका कोयत्याकडनं. आणि तेव्हा त्याचा हिशोब होतो तर असं लक्षात आलं, एका टनाला 273 रुपये 14 पैसे, तर 2 टनाचे 546 रुपये 28 पैसे इतकं त्यांचं ध्येय आहे. म्हणजे जो संविधानाने किमान वेतन, समान वेतन हा जो मुद्दा आहे हा तो गुंडाळून ठेवलेला आहे. हे कमीत कमी सरकारचं जे धोरण आहे वेतनाचं, त्या धोरणाप्रमाणे 25,000च्या पुढं बजेट महिन्याला कुठल्याही कामगारांना पडले पाहिजे. म्हणजे दिवसाला 1200 रुपये एका कामगारांना मिळाले पाहिजे. कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1200 ते 1800 रुपये कामगारांना मिळायला हवेत. पण ते सुद्धा मिनिमम वेतन मिळत नाही. ऊसतोड कामगारांचा जी पद्धत आहे पैसे देण्या घेण्याची आणि कामाला घेऊन जाण्याची, मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगारांना दसऱ्याच्या आधी 1 महिना 15 दिवस घेऊन जातात. अजूनही काही कारखाने, या वर्षीचं पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने बंद आहेत आणि आमच्या इकडचे ऊसतोड कामगार तिथे आहेत. म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त झाले ते बसून आहेत. आणि त्यांना आजही जे सोबत धान्य दिलं जात आहे, घेऊन जातात ते 5-6 महिन्यासाठी, त्या सोबत नेलेल्या धान्यावर आजही ते जगत आहेत. मला फोन येतात, पैसे संपले, काय करायचं ताई, कुठून उपलब्ध करायचं. एवढंच नाही तर आत्ता जो पाऊस झाला कर्नाटकामध्ये मागे 8-10 दिवसापूर्वी, त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे इथून ऊसतोड कामगारांनी धान्य नेलं होतं, बाजरी आणि हे, त्या धान्याला कोंब आले, भिजलं. आणि धान्य भिजल्यावर ते पुन्हा खाता येतं का नाही ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे धान्याचं नुकसान झालं. या सगळ्या परिस्थितीमध्ये ऊसतोड कामगार जगतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या संविधानामध्ये बॉन्डेड लेबर ऍक्ट अनुच्छेद 23 मध्ये शोषणाविरुद्धच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे संविधानानं. तो त्यामध्ये मानवी तस्करी आणि
वेठबिगारी याच्या विरुद्धचा तो कलम आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे आणि त्याची कन्सेप्ट अशी आहे की ॲडव्हान्स देऊन एखाद्या मजुराला बांधून घेणं, ठरवणं आणि त्याच्या इच्छेविरुद्ध तिथे त्याला घेऊन जाणं आणि मग तो आजारी असेल, बाई आजारी असेल, बाळंत असेल, जशी असेल तशी असेल, अशा परिस्थितीत तिला नवऱ्यासोबत जावं लागतं. बऱ्याचदा त्या दोघांचे भांडणं झालेले असतात, ती रुसून माहेरी गेलेली असते, तिथून जाऊन मुकदमा आणतात, नाही तर फोनवर आईमाईवर घाण शिव्या देतात. ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांच्या बरोबर होतात आणि त्या ऊसतोड कामगारांबरोबर पण होतात. म्हणजे ह्या ऊसतोड कामगारामध्ये वेठबिगारीची जी कन्सेप्ट आहे, वेठबिगारीची त्या पूर्ण कन्सेप्टमध्ये ऊसतोड कामगार बसतो आणि त्याच्यापेक्षाही वाईट अवस्था बाईची आहे, लहान मुलांची आहे, किशोरवयीन मुलींची आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे स्थलांतरित होतात, आजही आपलं सरकार हे मान्य करायला तयार नाही की ऊसतोड कामगार हे बॉन्डेड लेबर आहेत म्हणून. म्हणजे आजही दर 1.5 महिना त्यांच्या इच्छेविरुद्ध कामगार तिथं बसलेले असतील आणि त्यांचं काम नसेल चालू, तर त्याचे पैसे कोण देणार? इथे गावामध्ये मरणाचा कापूस पडलाय आणि कापूस वेचणीचं एवढं सगळं काम आहे, पैसे मिळू शकतात त्या मजुरीतून, ते सोडून ऊसतोड कामगार हा तिकडे ऊसतोडीसाठी चालल्याने मुकदमानी आणि कारखान्यांनी त्याला बसून ठेवलेलं आहे. तर या सगळ्या पातळीवर जे त्यांना ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं त्यांना तिथं वेठीस धरलं जात आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते बॉन्डेड, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी बॉन्डेड लेबर हे 12 लाख लोक बॉन्डेड लेबर आहेत. आणि मग ह्या सगळ्या पातळीचा विचार केला तर हे संविधानाच्या सगळ्या गोष्टी असतानाही त्या ऊसतोड कामगारांपर्यंत जात नाहीयेत. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि सगळ्यात गोष्ट आणखीन एक की आपल्याकडे बालविवाहाचे कायदे आहेत, ते किंवा एज्युकेशन राईटचा कायदा आहे, अनुच्छेद 21 हे शिक्षणाचा हक्काचा संबंधाने कायदा आहे आणि तो मूलभूत अधिकारामध्ये आहे. एवढं सगळं असताना सुद्धा जवळपास ऊसतोड कामगार आमच्या जिल्ह्यातून लहान मुलं, शाळेतले मुलं हे 2 ते 3 लाख ऊसतोड कामगारांची मुलं शाळा सोडून ऊसतोड कामगारांच्या आई वडिलांबरोबर स्थलांतरित होतात. 6वीतल्या मुलाच्या नावावर उचल असते. असे कितीतरी केसेस आहेत. 6वीतला मुलगा म्हणजे तो 11 वर्ष पूर्ण 12 वर्षाचा चालू असलेला मुलगा, त्या मुलाच्या नावावर अर्धी उचल असते. म्हणजे हा मुलगा बालकामगाराच्या ह्या कन्सेप्टमध्ये बसत असताना सुद्धा, किंवा मुलींना मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन जायला जातं, कारण सुरक्षिततेचा मुद्दा असतो आणि ती मुलगी घरकामालाही मदत करते, लहान मुलं सांभाळायलाही मदत करते आणि ऊसतोडीला पण मदत करते, तिच्या नावाने उचल पण असते. म्हणून मुली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अविवाहित मुली आणि विवाहित मुलींची वय सुद्धा 12 पासून ते पुढे असतात, 11 पासून. आम्ही जो सर्वे केला होता, मग आमच्या सोबत जोडलेल्या जेवढ्या संस्था आणि संघटना आहेत मराठवाड्यातल्या, त्यांच्याबरोबर आम्ही सर्वे केला टोटल 6 जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या. तर त्या सर्वेमध्ये एक लक्षात आलं की गेल्या 3 पिढ्यामध्ये ज्या महिला ऊसतोडीला जातात दरवर्षी, त्यांचं वय हे मिनिमम 9 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत आहे. मला जेव्हा मी बीडमध्ये सर्वे केला, मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झाले, कारण मला ते सगळं समजून घ्यायचं होतं. मला जितकं खोलवर जाता येईल तितकं स्वतः करायचं होतं आणि समजून घ्यायचं होतं. म्हणून मी जेव्हा केलं तर माझ्या लक्षात आलं की मी जवळपास 150 ते 200 बायकांचा सर्वे केला, त्याच्यामध्ये फक्त एक महिला मला 16 वर्षात लग्न झालेली सापडली. म्हणजे इतक्या 3 पिढ्यामध्ये त्यांच्या लग्नाचं वय हे 12, 13, 14, 15 वर्ष आहे आणि हे खूप भयानक आहे. म्हणजे स्त्रियांच्या जीवनाशी खेळण्यासारखं आहे. त्यांना एका अमानुष प्रथेच्या नावाने अमानुष ह्याच्यामध्ये टाकल्यासारखं आहे. आणि म्हणून मग मुलींना 15व्या वर्षी, 18व्या वर्षात तर कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन होतं पोरींचं, ह्या बायकांचं 18-19 वर्षात. आणि मग 22-23 वर्षात गर्भाशयाच्या ह्या सगळ्या, म्हणजे बाळणपण, लहान वयात सारखी बाळणपण, 2 बाळणपणातलं अंतर कमी, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कुठल्याही सुविधा नाहीयेत. ना आशा वर्कर तिकडे येते किंवा डॉक्टर तिथं तपासायला येतात, ना ANM त्यांचं काउन्सिलिंग करायला येतात, काहीही होत नाही. उलट अंगणवाडीच्या कार्यकर्त्या सुद्धा तिथे जात नाहीत आणि ब्रदर नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थलांतरित ठिकाणी शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा
त्या लहान मुलांना मिळत नाहीत, स्तनदा माताला मिळत नाहीत, गरोदर मातेला मिळत नाहीत. तर जर WHO ह्या सगळ्या गोष्टी जर कंपल्सरी देणं आहे, तर मग ऊसतोड कामगार बाई का बाई नाही, माणूस नाही, मग तिला ह्या गोष्टी मिळत नाहीत. संवैधानिक तरतुदी असल्यावर सुद्धा, युनायटेड नेशन बरोबर सिडाचा करार झालेला असताना सुद्धा ह्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत. याला काय म्हणायचं? दरवर्षी लहान मुलं त्यांची मृत्यू तिथं होते. आताच परवा एक केस लिंबा गणेशची, 5 वर्षाचा मुलगा तो गाडी खाली येऊन तिथं पडला आणि मेला. गेल्या वर्षी 3 वर्षाचा मुलगा, त्याचा अंग सुजून, त्याचा निमोनिया होऊन आणि पूर्ण पार्ट खराब होऊन तो मुलगा 3 वर्षाचा डेथ झाला. याला जबाबदार कोण आहे? ते पालक जबाबदार आहेत हे असं आपण कसं म्हणायचं? सरकार जबाबदार आहे. सरकार जर निमोनिया झालेल्या लेकरांना, लहान मुलांना, जेव्हा की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नीलमताई गोरेच्या कमिटीने असं सांगितलेलं आहे की ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या बायकांचे 3 वेळा चेकअप झाला पाहिजे, आल्यानंतर, जायच्या आधी आणि मध्यवेळेला. एवढं चेकअप झालेलं असताना पाहायला पाहिजे, तर ते होतात का कॅम्प? नाही होत. 4 वर्षापासून मी मागे आहे की त्यांची कॅन्सरची तपासणी करा, पण अवेअरनेस नसल्यामुळे लोकांना कॅन्सरची तपासणीची भीती वाटते आणि लोकांपर्यंत ती तपासणी जात नाही. मागे लागून ते करून घ्यावं लागतं. तर लाखोच्या संख्येने ऊसतोड कामगार बायकांचे गर्भाशय काढलेले आहेत एका जिल्ह्यात. तर या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? म्हणजे संविधानामध्ये तरतुदी आहेत सन्मानपूर्व जगण्याचा, समान वेतनाचा, किमान वेतनाचा, महिलांचं सुरक्षितता असली पाहिजे, त्यांना शिक्षणाचे राईट मिळाले पाहिजे. ह्या सगळ्या तरतुदी संविधानानं आम्हाला दिलेल्या आहेत. जेंडर इक्वालिटी, स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. बॉन्डेड लेबरच्या विरोधामध्ये इथं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तरी पण आमची गुलामी आजही संपत नाही. गबाळं म्हणून आम्हाला तिथल्या दवाखान्यामध्ये म्हणा डॉक्टर टच करायला तयार नाहीत, तिथल्या लोक आमच्याशी नीट बोलायला तयार नाहीत. आणि मग ही कुठली नव्याने आलेली अस्पृश्यता आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आजही हे गुलामापेक्षा बदतर अवस्थेत जगत असलेले हे सगळे ऊसतोड कामगार आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की एकतर पहिल्यांदा ह्यांचं आयडेंटिफिकेशन व्हावं, महिलांचं पेमेंट महिलांच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे आणि त्यांना जे 8 तासानंतर ओव्हर टाइम करायला लागतं त्याचे पैसे वेगळे मिळाले पाहिजे. टनाचे रेट जर टनाप्रमाणे जर वेतन असेल तर टनाचे रेट असे पडले पाहिजेत की दोघा नवरा बायकोंना किमान 16 तास म्हणजे डबल ड्युटी केल्यावर किती पडले पाहिजे? तर 2400 कमीत कमी पडले पाहिजे. नाहीतर कमीत कमी 2400 दोन्ही किती होतात बघा, 4000च्या पुढे इतकं पडलं पाहिजे. पण ते पडत नाही. इतकं काम, आणि हे काम नुसतं सहज सोपं नाही, तर हे काम तिथं धोक्याच्या ठिकाणी काम करतोय. तिथे साप चावून माणसं मरतायत, ट्रॅक्टरहून ॲक्सिडेंट होऊन मरतायत. एवढंच नाही तर गाडी जेव्हा ह्याच्यात कोपऱ्यात येते, फडात येते, तेव्हा लहान मुलांची मृत्यू होते. एवढंच नाही तर त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेथ होतात किंवा लाखो रुपये खर्च करावे लागतात. हे खर्च त्यांना मिळत नाहीत. एवढंच नाही तो ऊसतोड कामगार जेव्हा घरातून निघतो तिथं पोहोचेपर्यंत असुरक्षित असतो, तिथून येताना असुरक्षित असतो आणि तिथं काम करतानाही असुरक्षित असतो. ऊसतोड कामगारांचा आम्ही विमा उतरवतो असे कारखाने सांगतात, पण आत्तापर्यंत माझ्याकडे अशा कितीतरी डेथच्या केसेस आहेत, ॲक्सिडेंटच्या केसेस आहेत, अपंगत्व आलेल्या केसेस आहेत, साप चावलेल्या केसेस आहेत, ज्यांना अजूनही विम्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. तर या सगळ्या कंडिशनमध्ये बोलाचीच कडी बोलाचाच भात आहे. बाकी आहे तशी अवस्था ऊसतोड कामगारांची आहे. आणि त्यात बत्तरपैकी बत्तर अवस्था ही ऊसतोड कामगार महिला आणि तिथं काम करत असलेले लहान मुलं मुली आणि जे काम नाहीत करत पण लहान आहेत त्यांची सुद्धा आहे. कारण हे लेकरं ऊसाच्या पाचटामध्ये खेळत राहतात. मग कुणी शी केली, सू केली, ती धुतली का नाही धुतली, मग काय परिस्थितीत आहे, त्यांना ताप आलाय, सर्दी झाली, खोकला झालाय, आहे तशा अवस्थेत ते पडलेले असतात. जोपर्यंत आई जवळ येत नाही तोपर्यंत त्याच्या अंगाची शी वाळून गेली तरी ती धुतली गेलेली नसते.
कोण धुणार आहे? तर या सगळ्या परिस्थितीमध्ये या मुलांना अशा परिस्थितीत राहावं लागतंय. जेव्हा की कायदा कामाच्या ठिकाणी पाळणाघर असलं पाहिजे म्हणतात. आईला फिडिंग करता यावं, दूध पाजता यावं याच्यासाठी रूम असायला लागते, पाळणाघर असलं पाहिजे, स्वच्छ पाणी प्यायला मिळालं पाहिजे, तरच अशा ठिकाणी ह्या आणि गरोदर मातेकडून अशा पद्धतीचं अवघड काम करायचं नाही असा नियम आहे, पण अवघड काम केलं जाते. बाळणपणाची सुट्टी नाहीये, अजिबात नाहीये. तिची मजुरी तिच्या हातात नाहीये, तिच्या खात्यात नाहीये. तिला मजूर ग्रहितच धरलेलं नाहीये. तिने फक्त कामाचं, जसं घरायला बाई लग्नानंतर नांदायला येते तशी त्या पद्धतीनं ती बाई तिथं सुद्धा नांदायला जाते आणि त्या माणसाचा ऊस तोडून देते. आणि सगळ्यात महत्वाचं वाईट असं आहे की कारखानदार असं म्हणायला तयार नाहीत की हे ऊसतोड कामगार आहेत, हे आमचे कामगार आहेत. कारखानदार असं म्हणतात की हे शेतकऱ्याचे कामगार आहेत आणि शेतकरी यांचं पेमेंट करत नाही म्हणजे हे शेतकऱ्याचे कामगार नाहीत. मुकदम यांना पैसे देतो म्हणजे तो मुकदम ज्या कारखान्याबरोबर करार करतो त्या कारखान्याचे हे कामगार आहेत. तर एकंदरीत ती सिस्टमच इतकी अमानुष आणि अमानवी आहे, ती बदलली पाहिजे. महामंडळ उभं राहिलं, त्याचं उद्घाटन झालं, पण पुढं काय झालं तर काहीच नाहीये, फक्त महामंडळ आहे. मुलांच्या शिक्षणाचं काय, मुलींच्या शिक्षणाचं काय, मुलींच्या संरक्षणाचं, त्यांच्या विकासाचं, त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या आरोग्याचं काय, ह्या सगळे प्रश्न आहेत. संविधानिक तरतुदी आहेत पण अंमलबजावणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. याचं कारण असं आहे, हे कारखानदारच सरकार चालवत आहेत, सरकारमध्ये आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय आणि त्यांच्यासाठीच्या सोयी, तरतुदी आणि बजेटची व्यवस्था हे लोक करत नाहीये. कारखान्यांनी टनामागे 10 रुपये द्यायचे असं ठरलेलं GR असताना सुद्धा कारखाने आजही ऊसतोड कामगारांच्यासाठी टनामागे जे 10 रुपये द्यायचे त्यांनी महामंडळात जमा केलेले नाहीयेत. ज्यांनी थोडेफार जमा केले ते 3 रुपये प्रमाणे जमा केलेत, उरलेले 7 रुपये जमा केले नाहीत. आणि आजही त्या सगळ्या पातळीवर ऊसतोड कामगारांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायदा तयार झाला पाहिजे. कामगारांच्या हक्काचं संरक्षण करणारा कायदा नव्याने पुढे आला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बाईचं पेमेंट बाईंच्या हातात, बाईला मजुरी, 8 तास ओव्हरटाईम केल्यावर किमान वेतनाप्रमाणे त्यांना मजुरी मिळावी आणि ओव्हरटाईमचे सुद्धा पैसे मिळावे. एवढंच नाही तर तिथे जे राहतात त्या ठिकाणीच्या सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात. त्यांना तिथं टेम्पररी घरं सुद्धा मिळाले पाहिजेत, पण ते होत नाही. गावात कामगार पाहिजे, गावातला ऊस नेला पाहिजे, गेला पाहिजे, पण जो कामगार तो ऊस नेण्यासाठी तिथे येतो, ऊस तोडतो, त्या कामगारांची सोयी सुविधा बघितली जात नाही. कारखाने आणि त्यांच्या जीवनाशी खेळ जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्यांदा मला असं वाटतं की या सगळ्या पातळीवरती हे बॉन्डेड लेबर आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बॉन्डेड लेबरच्या नुसार त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, तशा पद्धतीचा सरकारने त्यांचा स्टडी केला पाहिजे आणि त्यानुसार ह्या सगळ्या ज्या कायदेशीर आणि संविधानिक तरतुदी या सगळ्यांना आहेत, ज्या कामगारांना आहेत, त्या ऊसतोड कामगार महिलांना पण मिळाल्या पाहिजेत, ओव्हरऑल कामगारांना मिळाल्या पाहिजेत. आणि फक्त ऊसतोड कामगार म्हणूनच नाही, याच्यामध्ये जाती जर विश्लेषण आपण केलं तर याच्यामध्ये मुकदम, बैलगाडीवाले, ट्रॅक्टरचे मालक, ट्रकचे मालक हे उच्च जातीतले OBC मधले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे SC आहेत, ST आहेत, भटके विमुक्त आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोडी करणारे टोळीमधले कोयते असलेले हे आहेत. आणि यांचं प्रमाण जास्त आहे ऊसतोडीच्या टोळ्यामध्ये, कोयत्यांच्यामध्ये. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. म्हणजे हे ऊसतोड कामगार का आहेत तर हे गरीब आहेत. हे गरीब का आहेत तर हे मागासलेले आहेत आणि आदिवासी आहेत. मागासवर्गीय आणि आदिवासी आहेत, भटके मुक्त आहेत, म्हणून हे गरीब आहेत. ह्यांच्याकडं उपजीविकेची साधनं नाहीत. तर उपजीविकेची साधनं यांना गावातच उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी सरकारने घेतली पाहिजे आणि हे स्थलांतर थांबवलं पाहिजे. किंवा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महिला मुलांचं स्थलांतर टोटली थांबलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय
तरतूद, आरोग्याच्या सोयी तरतूद आणि की स्थलांतराच्या ठिकाणी राशन यांना उपलब्ध होत नाही, जेव्हा की वन नेशन वन राशन अशा पद्धतीने आहे. हा कायदा आहे तरी पण अजून त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून जेव्हा उपासमार व्हायला लागते आणि मुकदम तिथं उपलब्ध नसतो तेव्हा ऊसतोड कामगारांना नाव्याला इथं वापस यावं लागतं. आणि बऱ्याचदा असं होतं की उचल फिटलेली नाही, काम झालेलं नाही, काम उपलब्ध करून देता आलं नाही, म्हणून ऊसतोडीवर डोळीवर मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हान्स राहिलाय. अशा वेळेला ऊसतोड कामगारांना डांबून ठेवण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं, जे आम्हाला दरवर्षी ऊसतोड कामगार वेगवेगळ्या ठिकाणाहून सोडून आणावे लागतात. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना डांबून ठेवण्याचं काम, त्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम, त्यांच्या महिलांच्या प्रतिष्ठेची आबरूशी खेळण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोडीच्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांचा विकास, त्यांची उपजीविका, त्यांचं सन्मानानं जगणं, त्यांच्यावर होत असलेली हिंसा, मग सामाजिक असेल की कौटुंबिक असेल, ह्या सगळ्यापासून त्यांचं संरक्षण, ह्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी सरकारची आहे. सरकारने ते मान्य केलेलं आहे, संविधानामध्ये त्याच्या सगळ्या तरतुदी आहेत. त्या सगळ्या गोष्टी पूर्णतः सरकार करत नाही आहे. सरकार अपयशी आहे ऊसतोड कामगार महिलांच्या बाबतीत, असं मला म्हणायला हरकत नाही ना, हे खरंच आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो, मी जसं म्हटलं की नाही, ते दलित आहेत म्हणून गरीब आहेत, मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत म्हणून गरीब आहेत, आणि गरीब आहेत म्हणून स्थलांतरित कामगार आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि गावामध्ये त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक पण आहे. म्हणजे अस्पृश्यांना, आदिवासींना दिली जाणार, आमच्याकडे जे आदिवासी आहेत ते पारधी आणि भिल्ले आहेत, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अपमानास्पद वागणूक अस्पृश्यांना, मागासवर्गीयांना आणि आदिवासींना दिली जाते. म्हणून मोठ्या प्रमाणात बाहेर मजुरी मिळवणं हे त्यांच्यासाठी सोयीचं असतं. कारण गावात काम करून पण वेळेवर मजुरी मिळत नसेल, आरेकारेची भाषा होत असेल, अगतुगची भाषा बोलली जात असेल आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं बोललं जात असेल, अपमानित केलं असेल, तर मग हे कामच नको. अशा पद्धतीचं एक वातावरण पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकंदरीत ह्या सगळ्या ह्याच्यामुळे एकंदरीत ही कंडिशन दिसते. म्हणून सामाजिक, आर्थिक आणि सर्व जे इश्यूज आहेत आणि संविधानिक तरतुदी आहेत, ह्या सगळ्या पातळीवर हे सगळे प्रश्न एकात एक हात घालून आहेत. आणि म्हणून सर्व अर्थाने, सर्व बाजूनी याचा विचार केला पाहिजे. इथले मजूर कर्नाटकात जातात, तर कर्नाटकातल्या राज्यांनी पण हा विचार केला पाहिजे, उत्तर प्रदेशातल्या युपीनी पण हा विचार केला पाहिजे, तमिळनाडूनी, गुजरातनी, ज्या ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत त्यांना मजूर हवेत आणि इथले मजूर तिथे स्थलांतरित होत आहेत किंवा तिथले मजूर दुसरीकडे कुठं होत असतील, तर त्यांचा सुद्धा विचार तसा गेलेला पाहिजे. एकंदरीत हे सगळे म्हणजे माणसं मरण्यापासून, त्यांच्या प्रतिष्ठेचा, अब्रूचा आणि लहान मुलांच्या मरण्यापासून आणि मुलींच्या आयुष्याशी खेळण्यापासून इतके सगळे प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये संविधानामध्ये उत्तर आहेत, पण अंमलबजावणी नसल्यामुळे, यांच्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केल्यामुळे, ऊसतोड कामगार महिलांना गृहीत धरल्यामुळे हे सगळे विषय होतात. आणि जेव्हा जेव्हा युनियन्स आणि सरकार एकत्र बसतं, चर्चा होते, तेव्हा महिलांच्या हक्काच्या बाबतीत, महिलांच्या प्रश्नावर, मुलींच्या प्रश्नावर चर्चा झालेली दिसत नाही. मी जवळपास 1 तासाभरापासून बोलत आहे आणि खूप सारे विषय आहेत. फक्त ऊसतोड कामगार महिला म्हणूनच नाही, तर शहरामध्ये, मोठ्या शहरांमध्ये, जिल्ह्याचे ठिकाण असतील, मेट्रो सिटीज असतील, महानगरपालिका असतील, तिथंसुद्धा स्वच्छता कामगार म्हणून ज्या महिला काम करतात, ह्या सगळ्या आदिवासी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्तातल्या आहेत, मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयातल्या आहेत. तर ह्या स्वच्छता कामगार महिलांचे प्रश्नसुद्धा आहेत खूप मोठ्या प्रमाणाचे, त्यांचं आयुष्यसुद्धा खूप अमानवी आहे. तर त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा करायला पाहिजे. पण 1 तासापासून मी बोलत असल्यामुळे नंतर कधीतरी त्या विषयावर पण आपण चर्चा करूयात, बोलूयात. मला इथं बोलायला, बहुजन संघटक या पेजवर बोलायला संधी दिली, माझं पुन्हा ऐकून घेतलं. नुसतं ऐकू नका, तर संवेदनशील पद्धतीने, मनाने त्याचा विचारही करा आणि त्याच्यासाठी प्रयत्नही करा. त्या महिलांना, ऊसतोड कामगारांना सन्मान आणि त्यांचे अधिकार मिळावेत म्हणून एवढीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते आणि मी माझं संपवते. सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद.